गाईस. हिंदी तसला लाटणे आपल्याकडे. नमस्कार मंडळी. चला 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 जबूक. हे बघा हा कल्प्या भाऊ. ठीक आहे परफेक्ट. बोल बोल काहीतरी पोरं खुश झाली पाहिजे. आम्ही चाललोय गोपी तलाव. आमचा प्रोग्राम फक्त कल्पेशमुळे झालेला आहे. कल्प्या भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. आधी पण ऑफर दिली होती पण काय त्यांचं मॅनेजमेंट ब्लॉगिंग चॅनल चालू केले, नाव नाही माहिती अजून. आताच अपलोड पर आपण ब्लॉगिंग अननोन मिनून नाही अननोन मिनून नाही घेणार. अननोनच्या पोरांची दुश्मनी आपली. आणि हा एक अजून एक नवीन लारावेल लारावेल बाई बाईचं नाव माझ्या लक्षात नाही पण लारावेल. करायचं काम आहे त्याचं. ए चांगले काहीतरी शब्द वापरा तुम्ही जरा. अशी तर काही बोललो नाही ना बाबा. काय बोलला ना कुठं काय बोलला. व्हेजिटेरियन ब्लॉग चालू आहे. व्हेजिटेरियन ब्लॉग आहे. ठीक आहे जय शिवभान त्यांना सांग फोटो काढले. हा सिनियर डेव्हलपर आहेत ते आपले. हो थांब थांब सिनियर डेव्हलपर फोकस करते मला. वाईट शर्ट हे सिनियर डेव्हलपर पूर्ण मॅनेजमेंट हे बघतात. ठीक आहे ऑर्गनायझर तू कोण आहे. टेस्टर आहे. जाऊ दे हे असल्या लोकांच्या नादाला लागायचं नाही. टेस्टर आणि आपली कट्टर दुश्मनी असते. छोटा टेस्टर आहे. माझा रोज अंकल बेस्ट. बीए आपल्या कामाचा माणूस आहे त्याच्या नादाला लागा. हा ए ए ए ए सगळ्यांनी गप बसायचं. UX फुल स्टॅक डेव्हलपर आहे तो. नादाला लागायचं त्याच्या. थोडं ड्रिंकिंग करून जातो. चला थोडं पाणी बिणी पिऊ आणि स्पॉट वरती भेटू आपण. चला बाय बाय. नमस्कार मंडळी. तर इथून आमच्या प्रवासाला सुरुवात होते. आम्ही आता द्वारकाला चाललो आहे आणि आमची इथून दादरवरून ट्रेन आहे. आमचा मित्र येतो म्हणून वाट बघतोय. तर दादरमध्ये तिथे एक जुनं फेमस दुकान आहे. तिथे लस्सी भेटते आणि सोबत जलेबी. काहीतरी वेगळं खायला बघतोय. बघूया कसं लागतं आहे. शिवराज सर जलेबी आणि काय जलेबी आणि लस्सी गरम आहे एकदम. ओके तर ज्या मित्राची वाट बघत होतो तो आलाय. कल्प्या वाय. हाय गाईस. ठीक आहे आता भेटू उद्या डायरेक्ट द्वारका. ट्रेन दाखव ट्रेन. एक रील 9 वाजले जवळपास. आम्ही आता उठलोय फ्रेश वगैरे झालो. चाय नाश्ता केला. अजून तरी आम्हाला अजून वेळ लागणार आहे. 2 बसलं आहे थोडं विंडोमध्ये. विंडोचं फील कसं बघू शकता तुम्ही बाहेर. तर आपण आलो इकडे आज द्वारकामध्ये येऊन आपल्याला आता पहिलं तर काय करायचं. इकडे आहे ना मंदिर आहे द्वारकेश्वरचं. तिकडे बघायला जायचं. आपण आता झालं रूम बुक केली आहे. आता इकडेच एका बिल्डिंगमध्ये आपण रूम बुक केलेली आहे. तर मग आता तिकडे जायचं पहिलं. तिकडे जाऊन तयारी करायची आणि मग याच्या इकडे बघा हे जे मंदिर दिसते इकडे. आता इश्यू इथे असा आहे की आतमध्ये काही फोन वगैरे अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण काही शूट वगैरे नाही करू शकत. पण म्हणजे काय असतील व्हिडिओ आपण नंतर टाकू. पण इकडे बघा हे मंदिर. इकडे गोमती नदी आहे. इकडे आणि इकडे ही जी लाईन आहे इकडे बघा रूम्स वगैरे खूप सारे इकडे भेटतील जवळच. लांब काय नाही. जो आपला कोणत्या स्टेशनवरती उतरलो आपण. द्वारका. डायरेक्ट मुंबईवरून द्वारकाची ट्रेन येते. द्वारका स्टेशनवरती यायचं. मुंबई सोमनाथ हे डायरेक्ट स्टेशन द्वारका ना. हां डायरेक्ट द्वारका स्टेशनला यायचं. द्वारका स्टेशनला आलं तिथे डायरेक्ट रिक्षा पकडायची बोलायचं मंदिरापाशी सोडा. इथं आलं इथं रूम भेटणार आरामात 300 400 500 700 800. यायचं राहायचं पद्धतशीर. आंघोळ बिंघोळ करायची आणि इकडे मंदिराचा विषय असा आम्हाला समजला आहे की तो दुपारी बंद असतो. ठीक आहे. तर मग त्याच्यामुळे एकतर सकाळी नाही तर संध्याकाळी यायचं. आता संध्याकाळी कशी गर्दी वगैरेचा काही एवढं काही विषय नसणार. म्हणून आम्ही आता इथे रूमवर जाणार तयारी करून मग तिकडे. बघा इकडं मस्त असं काय कल्प्या. मग आज आपण आलोय द्वारकामध्ये. काय विषय तुला काय वाटतं. मस्त आहे. असं आपण बघतो फिरतोय थोडं दर्शन वगैरे झालं आमचं. हां ए थांबे कटीट. तर मग कल्पेश भाऊ काय वाटतं तुम्हाला. सांगा जरा कसं काय द्वारका. आपण रूम शोधू. तिथं बघितले ना यांनी. बघितलं आहे ना मग तिकडे बघू. आहे बघा काय रेट रूमचे रेट सांगा पोरांना. रूमचे रेट सांगा. रूमचे रेट
600 700 800 डबल शेअर ट्रिपल शेअर भेटून जाईल, काही इश्यू नाही जवळपास मंदिराचे. थांबा जरा सामान निमान बघूया आणि मग संध्याकाळी व्हिडिओ आपला चालू करूया. टुडू मग आपण नवीन आहे ब्लॉग बिग बनवायच्या क्षेत्रामध्ये, तर बाकी काय आपल्याला माहिती नाही. पण आता आपण चाललेलो आहे द्वारकावरून नागेश्वरला चाललो. आपण चाललेलो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये. आपली काय विचार केलेले नागेश्वरला चाललेलो आपण ज्योतिर्लिंग आहे. इथून बघा आता इकडे बघा मागच्या बाजूला आपल्याला व्ह्यू दिसतोय. हे बघा इकडे इकडे. तर आपण बोलत आलेलो आहे. तर अर्धा तासात आपण गाडी काढलेली. 14 किलोमीटर डिस्टन्स आहे टोटल द्वारकापासून. बाईक बिक आपल्याला भेटते द्वारकामध्ये जायचं, तिथं बोलायचं बाई गाडी द्या, स्कूटी बिटी देतात. 400-500 रुपये बोलतात ते, 300 रुपयेपर्यंत डील करून टाकायची, काही विषय नाही. आणि मस्त स्कूटी घ्यायची, त्यात 200 रुपयाचं तेल टाकायचं. पेट्रोल एकदम स्वस्त, म्हणजे किती रुपयाला, 90 रुपयाला पेट्रोल आहे इथं. भरायचं 200 रुपयाचं आणि पद्धतशीर गाड्या काढायच्या. अर्ध्या तासात टच होणार, काहीतरी 16 किलोमीटर ना किती. हा मग यायचं. आणि बघा हे बघा बाय शेणात पाय भावाचा, पायात शेण. तर खाली बघून चालायचं, असं लय मात दाखवायचं नाही. कारण की विषय काय माहितीये का, भाऊ आहे सातारचा, खाली बघून चालणं जमत नाही आपल्याला. काय रे भरलेला पाय आणि हा उदास चेहरा. दिसतोय का मी, दिसतोय का मी, दिसतोय काय मी, दिसतोय काय, दिसतोय का. तर आपण आलो आता मंदिरामध्ये. मंदिर काय बोलायचं शांत आता आपल्याला सवय अशी बोलायची त्यामुळे बोलतो. मस्त माणूस. हे बघा हा एक आपला युट्यूबर मित्र आहे, असे ब्लॉग बी काढतो तो. अशा पद्धतीची लाईन आहे मी यायचं एकदम पूजेची लाईन आहे. इकडं पाया पडायचं आहे, काहीच गर्दी नाही, काहीच गर्दी नाही. ऑफ सीझन आलं की असा विषय. आता व्हिडिओ वाढवा होत राहणार, कारण की आपला पहिलाच व्हिडिओ लाईन थांबला. तर हे मेन मंदिर. नंतर इकडे बघू शकता ही मोठी आहे आणि इकडे एवढा सगळा मोठा एरिया आहे. मस्त ऑक्सिजन आल्यावरती एक नंबर जागा आहे. असं पण काय गर्दी असते म्हणतात सीझनला, नॉर्मल काय गर्दी नसते. सकाळी सकाळी यायचं. तर आतमध्ये आपण जाऊन आलेलो. एकदम मस्त मंदिर आहे, मस्त आरामात तुमचं दर्शन वगैरे होणार, काही इश्यू नाही आहे. ठीक आहे, मस्त या. काही फोटो वगैरे आरामात तुम्ही काढू शकता. पण इथं आला आहे तर कसं एन्व्हायरमेंटची मजा घ्या. फोटो काय काढायचे तर आपण आतमधला व्हिडिओ टाकूच, पण तो बघण्यापेक्षा इथे पर्सनली या. एकदम मस्त वातावरण आहे. ठीक आहे, तर बघा हे असं एकदम मस्त, काही इश्यू नाही. सगळे फोटो वगैरे मस्त काढतात तिथे, एकदम सुंदर. बघा असं आहे. इकडे मंदिराचे एंट्रन्स आहे.
इकडून फिरून असं यायचं इकडं. असे तुम्हाला इथे खूप सारे प्राणी दिसतील जे असे रस्त्याने चालतात कॅमेरा बिमेरात बघत. तर अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही कधी. ठीक आहे, हे डिस्ट्रॅक्शन्स आहेत समाजामध्ये. कोण डिस्ट्रॅक्शन हे काय असलेलं टेस्टिंग मस्त विषय. गाइस हम लोग लाइव है और Live. वीडियो कैसे निकालते हैं देखो यहाँ पे. व्हिडिओ काढायचा कसा, एक हात वरती एक हात खालती, एक पाय खाली एक पाय मागे. ठीक आहे, आणि मोबाईल हवेत. मोबाईल हवेत ठेवून काढायचा आणि असा फोटो नंतर चेक करायचा. आता ह्याला हात जोडून फोटो काढायचे, म्हणजे जे काही इंस्टाग्रामवरती दिसेल ट्रेंडिंग त्याच्याचा जुना वाचतो ते काढायचं असतं, असं त्याचं म्हणणं आहे. हे बघा, आता ह्याने मोबाईल हातात घेतलाय कारण की सगळ्यांनी घेतलाय. ठीक आहे, आणि आपण फोटो काढतोय. पण तू सगळ्यांनी काढलेले फोटो का नाही वापरणार? तुझे का पर्सनल वेगळे फोटो काढतोय तू? माझी शॉप, माझा मोबाईल, मी क्लिक करणार. माय लाईफ माय रूल्स. अजून आपले हे कुठे गेले? हे बघा, हे मन नको फिरू. म्हणजे कोणाला बोलतो? तुला नाही बोलत. हा, बोलून कसं सांगशील? ब्लॉग आहे, 4.5 मिलियन लाईव्ह आहेत आता. नादाला नको लागू. चला एक पण लाईव्ह केलं नाही, कोणी सबस्क्राईब केलं नाही. काल सांगितलं हा, करतील. हे बघा, हे कुंदीर. अरे 4.5 चालू आहे, 4.5 लाईव्ह आहे. विनायक इथलं एक करून घेऊ बघा. तुमच्या फॉलोअर आम्हाला दाखवा, आमच्या फॉलोअरला तुम्ही दाखव. 5 मिलियन चालू आहे, ग्लिच मुळे दिसत नाही. मोबाईल ब्राईटनेस नाही ना त्याच्यामुळे दिसेना झालंय. बघा 4.5 किती आहे? 5 दिसेल डायरेक्ट. तो वैसा काम आहे मोबाईल का. मोबाईलचा शहाणपणा सांगतायत कल्पेश. कल्पेश नाव काय रे तुझं? आडनाव काय? पाटीलला फेकनेस नको सांगू, ओरिजिनल आडनाव सांग. बाविस्कर बोललो. पाटील बिटील काय शहाणपणा. चल काय भाई मोबाईल बघा, हा त्याच्या मोबाईलचा शहाणपणा सांगतो. सिक्रेटली मोबाईल काढणार आहे ते. फोटो कसा आलाय? अरे फोटो दिसत ना याच्यात. इधर आओ, उधर. सावली कर. वा वा वा, चांगला आलाय. किती हजाराचा फोन आहे? 20,000चा. 20,000 मध्ये, 23,000 मध्ये हवा करतो. आणि यो आयफोनचा पोर आहे, त्या आयफोनच्या पोराला तो कॉम्पिटिशन देण्याचा प्रयत्न करतो. आयफोन मध्ये कसं चालू आहे बघ, पद्धतशीर कार्यक्रम. फुल सेटअप बिटअप लावतोय, पोऱ्या झूम बिम करतो एकदम. हे कुठनं आणलं? भाड्यानं आणलंय ही? होय बाबा, हे भाड्यानं आणलंय ही? आम्हाला पण घ्यायची आमच्या युट्यूब चॅनलला. मार्केट मनीष मार्केट. किती रुपयाला दिलं? 150 रुपये. 150 रुपयाला आणले. हा, हो. कबूतर कुठे कबूतर? हे काय आहे? हा कावळा आहे. इकडे कावळा आहे, इकडे कबूतर आहे. आणि ते पोपट पण. पोपट इकडे पोपट. तर आता माझे पण 2-4 फोटो काढतो. तर आपला पर्सनल फोटोग्राफर आपला फोटो काढणार. विषय काढणार. कसा काढणार? खावाट एकदम खतरनाक मध्ये. चला पोझिशन. तर इथे आपलं झालेलं आहे फिरून. आता आपल्याला काय करायचं आहे? कुठं जायचं आहे कल्प्या भाऊ? आता आपल्याला जायचं गोपी तलाव बघायला. ठीक आहे, तर कल्पेश जे आपले मित्र आहेत त्यांना ह्या लोकॅलिटीबद्दल माहिती आहे, कारण की एक काळी ते गुजरातमध्ये वर्चस्व करत होते. गुजरातचं राज्य कुणाकडे होतं? कल्प्या वाय. मग आता थटायचं नाही. हा, कुठं आपण चाललोय? कुठं? गोपी तलाव. इथून आपण आता गोपी तलावला निघणार. आपल्या गाड्या शार्क कुठे आहे? ही बघा याची शार्क. मी काय बोलतोय, किती वेळ लागेल इथनं? 5-10 मिनिटं वरती आपण हाय आता मुंबई. लेफ्ट राईट. राईट. तर आपण आता इथे पोहोचलेलो आहे. काय बघायला पोहोचलो आपण? तलाव कुठला? गोपिका तलाव. गोपी तलाव. बघा, गोपी खाली शैनबीन आहे काय? गोपी तालाब मंदिर.
तर इकडे पोहोचलोय आपण. काय म्हणजे इकडे अजून काय असं इंटरेस्टिंग वाईब येत नाही मला, आहे पण बघू आता पुढे जाऊन कसं कसं काय नवीन भेटतंय. काय म्हणतो इकडं खायला बिलं वगैरे मस्त आहे काहीतरी. कुत्र्याची बिल लेच कुत्रे वित्रे इथे फुल सेन बिन पद्धतशीर सगळीकडे, गाय वगैरे सगळे इकडे. रे खिचडीचा साबुदाण्याची नाही नाही मग भाताची हा तांदळाची, कपडे बिपडे फुल. काय सीन काहीतरी घेतो रे बाळाला. नाही भाची तुझं काय एज काय हे रस्ता चुकलोय आपण. चला ब्लॉगर इकडे नवीन नवीन आहे. चला कल्प व्हायला काहीतरी बोलायचंय. हा बोल. ए सस्ते नाही 4.5 मिलियन आहेत. हो भाई असं तर साधा सुद्धा काल लाईव्हला होते का नाही 6 मिलियन सांगायचे. युट्यूब चालू करायच्या आधी त्याला विचार किती येते फॉलोअर. हा काय सबस्क्रायबर मग सबस्क्रायबर काय का सबस्क्रायबर आहे आपल्याला. सबस्क्रायबर साधं सुद्धा काम आहे का. पब्लिक आता आम्ही चाललोय गोपी तलाव मंदिर. गोपी तलाव त्याला 10 मिलियनचा सीन सांग. 10 मिलियन तर दाखव इंस्टाग्राम वरती. टेस्टर आहे ना माझा, तो कोण टेस्ट करू नका म्हणून. टेस्टर इकडे मंदिर मंदिर नाही गोपीनाथ मंदिर. अरे यार गोपी तलाव अर्जुन कुंड. चप्पल काढाय मग तुला काय डायरेक्ट हे करायचे काय चंद्रावरती चप्पल घालून. काय सीन काय चपला वगैरे काढायचे पद्धतशीर. ओपन मी काय पादत राहणे काय निकाली म्हणजे असं काय. इट्स हिंदी ब्रो. इट्स हिंदी. वा बघ असलं काय काय. कोणाला काय पाहिजे असेल तर इकडे येऊन घेऊन जावा. ठीक आहे. फुल गाय एकदम खायला बिला टाकू शकता तुम्ही गायला. हा तो तलाव. हा तो तलाव. कल्प्या बुडी मारतो का एक काय चंदन आहे. चंदन म्हणजे हे ना. हे घरी फोन लावली तर पाहिजे का. तुला काय पाहिजे बघ लगेच. तर हा आहे गोपी तलाव चा व्ह्यू. म्हणजे गर्दी बिर्दीचा काही विषय आहेच नाही. काल पे लोकेशन कुठनं शोधलं तू. सगळं आम्ही प्री प्लॅनिंग आहे. प्री प्लॅनिंग म्हणजे कसं कसं कुठं केलं तुम्ही हे सगळं प्लॅनिंग सांगा जरा. आम्ही सर्च केलं थोडं बघितलं. म्हणजे ऑफिस मध्ये कामाच्या नावाखाली हे सगळे धंदे करतात. नहीं रहते हैं बोले मछली मर जाएंगी. हे बघा 1.5 लाखाचा पुरेपूर वापर. युट्यूब चॅनल आहे बाबाचा. चॅनलचं नाव काय. हा ऐकलं का. खतरनाक. किती व्हिडिओ आहेत. 200 व्हिडिओ आहेत भावाचे. आणि काय कमी 350 मिलियन सबस्क्रायबर आहेत. तुझे सबस्क्रायबर नल्ले ठीक आहे ना. ते सबस्क्राईब करत नाही लोकांना. कोणाचा. हा 52 विषय झाला अवघड. ह्याला अजिबात फॉलो करू नका. काय नाव विषय जेवढे लोक फॉलो करता लवकर अनफॉलो करा त्याला. हे माशी ह्याला शाउट आउट नाही, ह्याला आउट आउट देतो आपण. इंस्टाग्राम वरनं बॅन झाला पाहिजे. ये इलॉनला फोन लाव. गाईज तुम्ही बघू शकता आपण गावाला आलोय गेलाय. कासला. ठीक आहे. कास तलाव. हा. इथं मागं सगळं पटार आहे. पठार कुठे. बरोबर आहे पठार आहे बाजूला. आणि तो ड्रॅगन पाण्यातला ड्रॅगन. असं बसलेलं सगळ्यांचा एक कॉम्बो फोटो घे ना. म्हणजे मिक्स हे बघा सातारचा ब्लॉगर. कोणतरी मोबाईल दे ना. मोबाईल देऊ का माझ्या मोबाईल मध्ये काढता. हे घे रे
थांबा फोटोशूट करतो. बाय बाबा. ठीक आहे चला मग आपण आता इथनं निघायचंय. आणि इथनं कुठं जायचंय? हा स्टोरी हा स्टोरी माहिती आहे इथली काय? स्टोरी नाही माहिती इथली काय. हे बताएंगे स्टोरी बताओ. स्टोरी ऐसा है तुमको कैसा पता है सब? बहुत पढ़ा है वो टाइम से वो टाइम से क्या? तभी कृष्ण था इधर वो टाइम से. अरे भाई यही है वो जिसकी हमें तलाश थी. टाइम ट्रैवलर काय रे टाइम ट्रॅव्हलर म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही मध्ये ट्रॅव्हल करतो प्रवास. समुद्र त्यांचं काहीतरी वेगळं चालू. हा ते घ्यायचं ते सुचतं ना आपलं त्यावर लावायचं असतं. हा तुझी सूज कमी होते. सूज सगळं कमी होणार. ठीक आहे काय लावायचं? रक्तचंदन. चंदनाचं रक्त मिक्स करायचं थोडंसं आणि घासून बघा. नाही तसं नाही लाकूड ते लाकडातून जर असं मारलं ना रक्त येतं असं येतं. काय चंदनाचं रक्त येतं रक्तचंदन का लाल कलरचं पाणी येतं? चंदनाचं लाकूड असतं ना हा ते उघडून लावायचं. ओके बघितलं आपल्याकडे डॉक्टर पण आहे. हिंदी ब्लॉगर आहे तो. काय एवढं म्हणजे हाय तलाव आहे पाणी मिनी बघू शकता. पाण्यातले मासे बघा. आणि एखाद्याला तिथं उडी बिडी मारायची असेल तर नका मारू. ठीक आहे कारण की ते आपली जिम्मेदारी नाही. हा माशांना मुरमुरे टाका. पाळीव प्राण्यांचा विचार करा. पाळीव नाही रे काय सजीव सजीव प्राण्यांचा विचार करा. मुरमुरे टाकले तर ते तुमच्याकडे येतील. काय लिहिले ना ते मुख्य प्रवेशद्वार. गोपी तलाव मुख्य प्रवेशद्वार. इथनं तर आत गेलेलो आपण. मग आता इथनं बाहेर जाऊ ना. कुठनं बाहेर जायचं? बघा ब्लॉगर कंटेंटच्या तलाशीमध्ये गेलाय. हा बघा बगळा एक अत्यंत दुर्मिळ प्राणी पक्षी. बगुला आहे मित्रांनो. तो हिंदीमध्ये बगुला म्हणता याला. हा तुमच्याकडे काय म्हणते? बगुला बगुला. हा तो एक बगुला आणि हा एक मोठा बगुला. बघूला हा बघूला याला बघू नका. आपली बाकीचे मित्रमंडळी ए चला लवकर. ठीक आहे असंच आपण काही ना काही बघूया. आता इथं बघायला काय काय झूम 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 हलतोय. हा रे कॅमेरा हलतोय. हे दुसऱ्या आपण कंट्रीमध्ये स्टेटमध्ये पूर्ण राजस्थान आहे बघा. राजस्थानी वाघ दुर्मिळ वाघ आहे तो. पण ही जी गुजरातची थाळी आहे काल रात्री आम्ही ट्राय केली. ती चांगली आहे. नाही काय तर चांगली तिच्यात पिवळी आहे काय शेव टमाटरची भाजी चांगली होती. छास चांगला होता. ते मसाला आणि छास मध्ये एक रहस्य ते छास देतात पण त्यात मीठ आणि मसाला वेगळा देतात पाहिजे तसं टाकायला. हे काही लोकांना माहिती आहे काही ना माहित नाही. आणि डाळ होती जी गोड होती. आणि थाळी ॲव्हरेज आहे तशी. कदम. तुला काय वाटतं कालच्या तुझं जी थाळी खाल्लीस त्याच्याबद्दल तुझा काय रिव्ह्यू? ऑल गुड. तुला आवडली ती गोड आणि पानसट डाळ? वेळेला केळं पण जरा गोड असतात. बघू इथं काय भाऊ बघतो. आपण आता गोपी तलावावरून निघालेलो आहे. आता आपण नवीन लोकेशनला चाललो. आपण आता कुठं चाललो? वेद द्वारकेला आपण चाललोय. इथून त्याचं टोटल 20 किलोमीटरचे अप्रॉक्स डिस्टन्स आहे.
आता एक जण आपला गेलाय तो पुढे गेलेला आपण दिसत होतो. आपण दोघे ठीक आहे. बघू काय नाही गाड्या पुढे पडतो म्हणून गाड्या घ्या. आता दुपारची ट्रान्सपोर्टचा इकडं काय आपल्याला भेटलं वातावरण एकदम थंडी रात्री आपल्याकडे भागामध्ये जी रात्री थंडी असते ती दुपारच्या उन्हात पण थंडी असते. चला गाड्या बिड्या एकदम मस्त रस्ता मस्त व्ह्यू तो बघा कच्चा मीठ जेवणातलं मीठ गाडी नुसतं मीठ एक समुद्र किती लांब आहे रे किती लांब आहे अजून त्या ब्रिज दिसतोय आपल्याला दिसतोय काय थांबलं जरा गाडू कर मला तर हे कुठं आलो आपण वेद द्वारका बेट द्वारका ओके तर इथं आपण पोहोचलोय. इथं बघा मेन रोडनं आलं ना इथं डायरेक्ट गाड्या लावायचं इथं जरा चेकिंग वगैरे इथं आतमध्ये गाड्या अलाउड आहेत का नाहीत अर्ध्या गाड्या आत आहेत ते मग ती गाडी कशी काय आतमध्ये का बाहेरच्याला नाही अलाउड स्वीट होता तिथे मग ब्रिज वगैरे ना येताना रस्त्याने एक नंबर रिव्ह्यूज वगैरे ते आपण टाकू व्हिडिओ वगैरे मग आपला मोटिव्हिटी एक नंबर. अरे माझा हात दुखतो पण काहीतरी सोय केली पाहिजे माणूस कॅमेरा धरायला माणूस पाहिजे त्याला पगार आता देऊ शकत नाही आपण 10 मिलियन झालं पगार देऊ त्याला 2 टाईपचं जेवण देऊ आपण ठीक आहे कॅमेरा चालू का बघू दे मला जरा नीट चालू चला मंदिर बंद होणार 1 वाजता मध्ये काहीतरी बंद असतंय मंदिर दुपारी 1 नंतर बंद होतं थोड्या टाईमसाठी नंतर सकाळी जायचं नाहीतर मग संध्याकाळी जायचं आता आम्हाला पोचायला लागेल नंबर वाजल्या काहीतरी वाजल्या तर इकडे मंदिर वगैरे चला टाइम वही कसला भी होता तर विषय आत्ताच आपल्याला समजलाय की इथे कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण आपण प्रयत्न करू पुरेपूर तुम्हाला देवाचं दर्शन घडवण्याचा मोबाईल कॅमेरा झालं अपना मोबाइल कैमरा काउंटर पर जमा कराएं मोबाईल जमा करायला लागेल बघू आपण कसं तरी काहीतरी नियोजन करू वर्ण फोटो अरे यार चला ना ते तिकडे जमा करायचं कुठं जमा करायचं अपना मोबाइल कैमरा मोबाइल काउंटर ऑन बड़ा सामान झूम जमा कराएं जमा निघते का आजच्या नावात निघते दुसरीकडून आवाज हे बसलं पाहिजे रे बसलं नाही मागणं निघत असेल बघू चेक करू बघित ना ब्राऊन झाला असेल हां ये नहीं बसता ना बसता है क्या भी
या लोकांना नाही, त्याची चुकी नाही, तुझी चुकी बाबा, तुला फुका आहे ना. देकडे येतं का तुला? तर इथे आपण शंख वगैरे मग जे बघत होतो सगळं टेस्टिंग घेतलंय, प्रॉपर टेस्टिंग. शंख कसं वाचवायचं त्याचं ट्युटोरियल पण आपण टाकणार, पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे. प्रसाद आणि हे प्रसादमध्ये खूप काय काय असतं. नंतर आपण आता इकडे महाप्रसाद आहे, प्रसाद नाही महाप्रसाद. मग तिकडे जाऊन आपल्याला महाप्रसाद खायचा आहे. बघूया काय काय त्याच्यामध्ये आणि करू आपण कंटिन्यू. बाई आपल्याला कसे फॅन्स बिन्स आपले जगभरात पसरलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कुठे जावा माहितीच आहे. बाकी तुम्हाला तर काय सांगायची गोष्ट आहे. महाप्रसाद आपले जे 2 मित्र आहेत ते इथेच कुठेतरी हरवलेले आहेत, शोधायचे त्यांना. काउंटर पे खड़े थे, गुरुजी आएगा तो वहीं आएगा. ठीक है, उसके पास अरे यार उसके पास मोबाइल भी नहीं है ना. ऐसा बता रहा था. और उसके बाद बैग और वो सब उधर ही तो नहीं जाएगा. नहीं, मेरे पास है मोबाइल. उसके बाद ह्याचा मोबाईल ह्याच्याकडे, ह्याचा मोबाईल त्याच्याकडे आणि तो गायब आहे आणि सगळंच गायब आहे. त्याचे सँडल पण इथे नाही, तो पण इथे नाही. मिसिंग कंप्लेंट टाकायचे. कोणाची ओळख असेल पोलीसमध्ये, फायर ब्रिगेडमध्ये. फोटो आहे का त्याचा स्क्रीनवरती आहे ना, काढलं ना ग्रुप. तू हे करू शकतो का त्याचं, हे सांगू शकतो का कसं काय वर्ण दिसायला तसं काळ आहे, पण आता त्याच्या कानात जरा हे बाळी आहे. कोणाचा करतो, टेस्टरचा का? एक बाळी आहे. टेस्टर आहे आपला तो. हा, टेस्टरच. टेस्टरचं नाव काय? कल्प्याला माहिती आहे बघ. कल्प्या वर्णन तो हरवलेल्या पोराचं वर्णन. काय नाही, टेन्शन नाही. मोबाईल आहे, आपण मोबाईल आपण फोटो डिस्प्ले करू त्याचा. जरा वर्णन म्हणजे दिसलं कसं सांगायला. काहीतरी कॉपी तिथं पिंपळाच्या झाडाखाली सांगू त्याला. कुठे जर तो भेटला तर त्याला ना इकडं ते चप्पल बिप्पल ठेवतात तिथं, चपला ठेवलेला, मोबाईल ठेवलेले आपण तिथं आणू शकतो. टोंगल नाही म्हणतात, कुंडल म्हणतात त्याला. टोंगल नाही म्हटलं, बाळी म्हणतात. 25 निलेश सेट एवढं सगळं हे झाले आमचं प्लॅन. खूप काळजी पोरांना, हा भेटत नाही तर त्याबद्दल वर्णन आहे. तुमच्या टेस्टरचं वर्णन दे ना, कसं आहे तो, म्हणजे भेटलं कोणाला तर सांगाल. टेस्टर टेस्टर मीच आहे. हरवलेला पोरा निलेश डायमंड आहे तो कसा माहितीये का, उंच आहे दिसायला. एवढा आहे उंच, एवढा पोरगा एवढा उंच आहे. रंग बांधा चॉकलेट आहे. नाही, ह्याला थोडंसं अजून काळा, ह्याच्या आहे ह्याला डार्क मान वर्णन गणतंय. चला शोधूया, आम्ही शोधतो त्याला. बनाना उघडलं जातं बघा, घेतला ना. प्रॅक्टिस शंख वाजवण्याची. हाय पोराला येतं, त्यात काही चिंता नाही. वाजेल. ओरिजिनल शंख भाऊ नीट वाजवतो, हे डुप्लिकेट आहे त्याच्यामुळे काही चिंता नाही. बरोबर, फक्त भाऊकडून काय वाजला नाही, कारण की कल्प्याकडनं वाजवण्यात अयशस्वी ठरला तो. 2 वेळा फुकायचं म्हणतो असंच. हां, 3ऱ्या वेळा फुटवायचं. ओके. मतलब ऐसा सिर्फ हवा डालने का. पहले हवा डालने का, थोड़ा पू करने का, बाद में उठाने का. तिथे बघा मस्त दुकान वगैरे आहेत असे. उसा जरा स्वाला पण आहे, आताच केला पण. ठीक आहे, ब्लॉग बिकते राहत होत. चला आता आपल्याला जायचंय सोन्याची द्वारका बघायला. काय सोन्याची द्वारका ना, सोन्याची द्वारका लंकाने भावा. मग द्वारकाच बोललो ना मी. तर सोन्याची द्वारका म्हणजे विषय काय तो आता आपल्याला बघायचा. हा, त्याला पण काहीतरी घ्यायचंय, ते पण आपण बघूया.
चला 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 जबूक. तर हा मेन रोड तिथनं आपण आलो तिथे. आता मला पोरांना सांगू दे रस्ता कसा आहे. मेन रोडनं आपण आलो चपला बिपला ठेवून इकडून इकडे गेलं की ते आणि मंदिर आणि इकडं काय रे हे कुठं झालं आपण कुठे झालं आपण कुठं चाललो सोन्याची द्वारका. हा मग इकडे या रोडला आलं की सोन्याची द्वारका आणि तिकडे ते मंदिर असे 2 रस्ते. मग तिकडे आपण जाऊन आलो मगाशी. त्यानंतर ती पोरं गावली त्यांना मार भेटला थोडासा एवढं नाही मेजर कारण की ते लोक इथं जाऊन आले ते हरवले नव्हते बरोबर. ठीक आहे असे मस्त मस्त दुकान आहे हे बघा. चॉकलेट कल्पा चॉकलेट की नका हे ना हे मधले दुकानं विकानं दिसत आहेत ना. हा शंख शोधू आपण. शंख शोधू ना आपण बनवू. हा हा बनवू ना घरी ते. हा ते असं करायचं ना त्याला ते घासून बिसून बनवायचं तसं. मी काय बोलतो हे जे असे व्हिडिओ काढतोय ना ते म्युझिक टाकून मध्ये मध्ये काय तिथं हे ना आवाज काढून. चल ना पाय उचल ना पटापट माझा. हां माझंच उचला गोगल 2 गोगल घालायचे शेपडेला. कोण आहे बोलतो बाई हे कॉम्पिटिशन देते कोणतरी भावा. मग तिथं जाऊन मी वाजून दाखवेन त्याला दाखवू का मी. मग माझा एक वाट झाला मी वाजून दाखवेन. नाही भाई तू वाजून कसं दाखवतो आपल्याला. त्याला माहित नाही आपण आता ताजी ट्रेनिंग घेऊन आलोय. 4 पोरं आहेत आपल्याकडे शंख वाजवायला 5. ठीक आहे मग कॉम्पिटिशन द्यायची नाही उगाच. इगो बी वाढ झाला ना पोरांचा. मग 2 तास वाजू शकतील. बघा हिंदी ब्लॉगर ए सोने की द्वारका दाखव. सोना नाही हे बस नाही खोटं नाही सांगायचं पोरांना. हे काय नाही बस कलर दी आहे पावर नाव. बघा इथे चप्पल बिप्पल काढायचे आपली. असली आहे का बाय कापून घे थोडासा जायचा खर्च निघेल आपला. अरे नाही कलर आहे का घरी न्यायची. एक जर आपण बता दे तिला फुल गोल्डन. देखते अंदर जाना कैसा. तर इकडे आज जायचं काय सीन आहे नक्की कसं जायचं आज जायसाठी तिकीट आहे. शुल्क त्याचं आहे 50 रुपये. कुठं लिहिलंय पर पर्सन. दाखव लिहिलेलं दाखव. असं तसं देणार नाही पैसा आपण. तू दाखव लिहिलंय कुठं. प्रूफ दे 40 रुपये. 40 रुपये किती लिखा 40 रुपये पूरा टिकट. 10 साल के ऊपर क्या है वो उसको 40 रुपये. यहाँ पे देख सकते हो यहाँ पे टिकट निकाल सकते हो. एक जन का 40 रुपये. अरे देखो इधर इतना सब है. क्या है अरे आपलं मराठीत आहे. हा आपलं मराठीत आहे टाटायचं नाही. हिंदी तसला लाटणे आपल्याकडे. चलता है. मैं भी पहले ऐसे ही करता था. पहले मराठी से डायरेक्टली हिंदी में आया. हाँ ऐसे दोनों है अपने पास वैरायटी. हिंदी में देखना इधर जाओ मराठी में देखना इधर आओ है अपना. हाँ कुठं पण करा. चला तिकीट बिकीट काढून झालेले. तिकीट झाली का काढून. चला मग आतमध्ये कसं आहे. ओके चला बघूया. मस्त आहे एकदम. तर इथे प्रॉपर गोल्डन कलरमध्ये भिंती वगैरे आहेत. ठीक आहे आणि आतमध्ये अशा छोटे छोटे मामा
काय विषय साईडमध्ये व्हिडिओ माझी पण इकडे बघते अरे इकडे बनवू का सुरुवात ठीक आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या सीनचं यशोदा माता ठीक आहे दही नाही दूध खाते ठीक आहे बघा सुरुवात एवढे 1 2 3 4 आणि काय शांती राखील हे चेहरा राहिला तुझा मासे दोन बरं नको पोरांना करू बघा हा पोरं काय करतो दर 1 1 2 2 3 3 4 4 असं टाइम तिला सवय झाली तुला नका आता तुमचं काही ठरवून नाही करत ते होऊन जातं आणि कंटिन्यूअस माइंड युनिव्हर्सल काहीतरी समजा देते ते बघा काय बोलला असं करत असतं ए त्याला नंबर येते इकडे बघा ते नाही रेड वे बघा बघून बोला आवडत फुल बघायचं काय तू काय म्हणते काय सगळं असं ऋषी वगैरे असं सगळ्यांचं करून ठेवलं आपण त्या रोडने गेलेलं आणि वगैरे असं चाललं त्याचं मस्त मी हरवली असे मस्त सगळे देवांची मूर्ती वगैरे मस्त अरे गणला आपलं तिकडून जायचं या साईडून यायचं पण फिरून जायचं ठीक आहे थांबायचं उलटं सुलटं फिरायचं कारण खर्च कसे बांधलेले ठीक आहे असं जरा बघायचं एकदम हार बघायचं पळायचं एकदम पटापट चालायचं आणि बघून घरी लागलं मी पळतो पटा चाल आता माझा लग्न कधी करतो आम्हाला बघा नॉन स्टॉप तुमचा पुढे मला इथं ब्लॉगरचे फोटोशूट चालू आहे तर असं सगळा खालचा भाग त्याच्यानंतर तिथे वरती पण मस्त जागा केलेलं आहे म्हणजे 2 फ्लोअरचं आहे ठीक आहे हा मस्त नक्षीकाम हा बघा 1.5 लाख वसूल करताना मस्त एकदम काम केलेलं आहे ठीक आहे तर आपण सोन्याची द्वारका म्हणतो त्याला त्याच्यामध्ये सोन्याच्या भिंतीमध्ये आणि असं नक्षीकाम पद्धतशीर एकदम नीट सगळ्यांचे कॅमेऱ्यावर पण बघायचं कोणाकडे लक्ष नाही मी कसं म्हणणं बघतो कॅमेऱ्याने साईडला चालू करतो पण हे लोकांचं लक्षच कॅमेरामध्ये म्हणजे आता इथं विषय काय आला कॅमेरा सर असं तर इथे विषय काय आला नाव ऐकलं मी सोन्याची तोर तर आम्हाला वाटलं की ओरिजिनल काहीतरी असं खतरनाक काहीतरी असं जुनं मंदिर वगैरे असं काहीतरी असं पण असं नाही ते हे यांनी बनवलेलं आहे कसं म्हणजे असं काय मंदिर वगैरे नाही असं त्यांनी असं बनवलं आहे मंदिर नंतर
आणि असे छोटे छोटे सीन्स वगैरे असतात त्याच्यानुसार काय काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यानुसार अशा छोट्या छोट्या हे बनवलेले आहेत. ठीक आहे. हा बघा शंख, हाच तो शंख सगळ्यात मोठा नाही, असं नाही मोठा असू शकतो पण आता आपल्याला येतो वाजवायला, पण हे पॅक आहे दोन्ही साईडून आणि याचं काहीतरी काम केलं वाटतं. जिथे जो डॅमेज होता तिथे त्यांनी सोन्याचं लेअरचं काहीतरी काम केलेलं आहे. तरी असं ठीक आहे, मंदिर वगैरे नाही इकडे, पण आपल्याला जर समजा हे असलं का बघायचे तर आहे चांगली जागा. आता एक नवीन विषय, चारधाम असतं तर एक असतं बद्रीनाथ, त्याचं हा हे आहे. नंतर असतं जगन्नाथ, नंतर असतं रामेश्वरधाम आणि एक द्वारकाधाम. मला पण आता माहीत पडलं मी एका धाममध्ये, म्हणजे आपले फक्त चारधाममधलं एक धाम झाला. एक दाम झालंय आणि आम्ही दोन ते उद्या दोन रिव्ह्यू नाही, एक झालं की आज ते review. तर मग ते माहीत नव्हतं आपल्याला की आपण एक धाम करतोय काहीतरी. आम्ही करतोय आम्ही म्हणजे आता मग ते माहीत नाही ना की भाई धाम असतं, ते चार धाम मधलं एक काहीतरी आहे. मग आता इथं आलं माहीत पडलं आपल्याला की काही कंटेंट जोरला. कंटेंट ढापला चार धामचा कंटेंट ढापला त्याने, आपला कंटेंट ढापला पूर्णपणे. ठीक आहे, रिपोर्ट टाका त्याच्या चॅनलला. आत्ता आपण इकडे बघितले चार धाम, तर तसंच इकडे 12 ज्योतिर्लिंग आहे असं आपल्याला आत्ता समजलेलं आहे. मग 12च्या 12 एकदम बघूया. 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 12. ठीक आहे. तर आता आपण इथेच बाजूला जवळ एका ठिकाणी थांबलो जेवायला आणि ताटं बिटं आणलेत. मेनूमध्ये काय कल्प्या, मेनू काय सांगितलंस? एक पनीर टिक्का, 2 शेवभाजी, हां, कौन सा पापड़? 3 मसाला पापड़. जेवणावर आणायला नाही हे तर दाखव ना तब तक, हे दाखव ना काय दाखवायचे. आता महा फिरायच्या जागा इथं मेनू कार्डवरती आपण बघितल्या. पहिलं आहे हे बघा हे बघा हे बघा, याला सवय येते. ठीक आहे, पहिलं द्वारका टेम्पल जे बघून झालं आहे, नागेश्वर ज्योतिर्लिंग बघून झालं आहे, बेट आयलँड, गोमती घाट, गोपी तलाव झाले, बर्डेकेश्वर महादेव, धनी पॉईंट, सातमा सेतू, सिद्धेश्वर महादेव. वेदूला बघ मस्त आहे जळवायला, झिरोल त्याची तर. बघा पोरं जळवायची चर्चा चालली तिथं. कोणाला घ्यायची तुला? वेदू बघू का दाखवायचे त्याला? वेगळे वेदू खास तुझ्यासाठी की आम्ही इथे आलो आहे तुला नेलं नाही. मग चला जेवूया आणि मग आपण पुढचं ठिकाण एक्सप्लोअर करूया. काय म्हणणं आहे तुझं? हां, काय म्हणणं आहे तुझं? हो, थोड्या वेळाने आम्ही एका ठिकाणी जाणार आहे, शिवराज बीच म्हणून. आपलाच बीच येतो पर्सनल. तर आता जेवण वगैरे करून आपण आता चाललोय शिवराज, आपलंच काहीतरी बीच का काय, बीच का ब्रिज, बीच का बीच बीचवर आपलं बीच आहे पर्सनल असं समजू शकता तुम्ही. ठीक आहे, कधी या. तर आता हे लोक बोलत आहेत की तो जो मागाचा आपला ब्रिज होता, रस्त्यामध्ये एक ब्रिज लागलेला मस्त ब्रिज आहे, तिथं जाऊन फोटो बिटो काढायचे जरा. फिरायला चांगली जागा आहे, द्वारका वगैरे एकदम एकाच जागेवरती आपल्याला खूप साऱ्या गोष्टी भेटतात. पण कसं आहे फिरायला इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, तुम्हाला या सोबत फिरायला लागणार गाड्या. बघा इकडे हा ब्रिज
तर आपण आता पोचतोय इकडे. वेलकम टू शिवराज म्हणजे आपलाच एरिया, थटायचं नाही अजिबात. ब्ल्यू काय लिहिलंय वाजा, ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे निळा झेंडा. रेड फ्लॅग असतं, ब्ल्यू फ्लॅग असतं. इथं बघा पॅराग्लायडिंग चालू आहे. पॅराग्लायडिंग असं वरनं आपण सोडतात आणि खाली हळूहळू खाली येतात. पण आपल्याला त्याच्यात बसायला वगैरे आता टाईम नाही. बाकी आता वाजत आले 4:50. आता आपल्याला तिथं जायचं आहे, जरा बीच वरती फोटो काढायचे. तिथं जाऊन आपण आहे ना फोटो काढायचे. कारण लोकांना माझे फोटो बघा आवडतात आणि आपल्या फोटोग्राफरला पण त्याला सादर करायला. आता त्याची कलेचा वाव घेणं आपलं काम आहे, म्हणून मी उभं राहतो फोटो काढायला. बाकी काय माझी अशी इच्छा नसते फोटो काढावं, कारण लोक माझे फोटो बीच आहे. शिवराज बीच आपलं पर्सनल आहे, पण थोडासा इश्यू येतो थोडासा. माझा आहे पण आता जर आलं ना आपण तर इथं काहीतरी समथिंग तिकीट आहे. बीच वरती सगळं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वगैरे. नाही अभी नहीं करने का, अभी टाइम नहीं हो सब. का सगळं अवेलेबल आहे. स्कुबा डायव्हिंग वगैरे, वगैरे तर काय काय यांच्याकडे स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज पण हे बघा इकडे असं सीन आहे की तिथे ना तिकीट वगैरे काढायला लागणार आहे तुम्हाला. किती तिकीट आहे? 30 रुपये तिकीट दिसतंय मला काहीतरी इथनं. तर असं तिकीट वगैरे काढायचं आणि जायचंय. एंट्री बघा इकडून एंट्री, तो मेन एंट्रन्स तिकडून गाडी लावायची. गाड्याचा सगळा एरिया आणि गाड्या वगैरे लावून झाल्या की इकडून सगळी एंट्री आहे. हे बघा 20 रुपये. 30 रुपये तिकीट आहे. स्लो का बोलतो गाइस आपका ब्लॉगर बहुत ठंडा है. गरम हो जाओ. हाँ मुझे लग रहा है तो हमारे तो इधर टिकट निकालने का हमारा प्रोसेस अभी चल रहा है. ए मराठी आपला मराठी कोण रे माझा भाई हिंदी हा तो है ना हिंदीला ब्लॉगर. हमारा ब्लॉगर बाबा मराठीत आहे आपला ब्लॉग आहे. आपला ब्लॉगर को भाग रहा है. ए, बस एकदम मराठी प्युअर मराठी. काही करू नका घाट. हा तर मग सोलर व्हीलर लावलंय, उचलून येऊ का 2-3 इथं तिकडं सगळं काही मस्त आहे. बघू कसं काय विषय आहे. सगळ्यांना आपण दाखवतो स्क्रीनवरती दाखवतो डायरेक्ट त्यांना लाईव्ह शो. अरे उन्हात पण थंड वाजते इथे. वातावरण असं आहे की ऊन लागते पण थंड लागते. ऊन पण थंड लागते. ऊन म्हणजे थंडी इथं. ऊन म्हणजेच थंडी आहे आणि थंडी म्हणजे ऊनचा काही संबंध नाही. थंडी हे काय गार हवं लागते. आपण स्वेटर काढलं नाही 3 दिवस झालं, वास मारते. नको बोलू बाई. नाही चांगलं आहे. बघा झाडी विडी एकदम झाडी विडी. इकडं काय अजून हो पॅराग्लायडिंग लय काय इथं. असा एकदम समुद्र विमुद्र एकदम. थांबा जरा बघू ते मला थोडासा इकडे सेटल होते, मग बाकीचं आपण बघू काहीतरी. दाखवतो तुम्हाला पद्धतशीर बीच. झपाट ब्लॉगर
तर इथे आपण आलेलो आहे गोव्याला डायरेक्ट गोवा द्वारकेवरून डायरेक्ट गोवा म्हणजे थटत नाही आपण अजिबात. किती मिनिटात आलो आपण? अरे गोळा पोराला खड्डा भेटलाय. पोराच्या डोक्यात आयडिया आली की त्याला आहे ना खड्ड्यात ठेवून फोटो काढायचे. खोल कर त्याला खोल कर जेसीबी. कार्तिकला बोलो खड्डायला. हे कर हे ठेव ना इथं मोबाईल. हे खड्डा भेटलाय आता. करणं द्या याला. आता खड्डा एक खड्ड्यामध्ये ठेवायचं का तो? तो वल्ला खड्डा आहे. मोबाईल मध्ये पाणी शिरल द्या. नाही रे काय नाही बघ माझा का चालेल आणि सगळ्यांचा ठेवा लागेल. ट्रायपॉड लाव मग त्याला. आता मोबाईल लाव आणि मोठा घालायचा खड्डा मोठा आहे आपला. वाईड अँगल पाहिजे मध्ये जास्त वाईड अँगल पाहिजे. खड्डा दिसला पाहिजे ना. थोडंफार कमी नाही केलं तर चालणार. काय कसं काय. तर हा बीच आहे. आता काय एवढंच इथं काय मनोरंजनाचं काय हे नाही आला तरी बरं होईल. रत्नागिरी बेस्ट ऑप्शन आहे. रत्नागिरीचं आता मागच्या वेळची झालेलं आहे. फक्त सौरभ पाटील नाव सांगा. हा फटके पद्धतशीर भेटतील. ठीक आहे. अरे इकडे ना तिकडं कुठं चालला? तिकडं सुख आहे. विषय असा आहे ना रत्नागिरीमध्ये बीच आहेत तिकडचे बघून झालेले आहेत. पण तेव्हा ब्लॉगिंगसाठी आपल्याकडे हत्यारं नाही त्यामुळे ब्लॉगिंग बिगिंग काय झाली नाही. आता हत्यारं आहेत ब्लॉगिंगचे खूप सारी. कल्पेश तुम्ही कालच हे केलं नारळ फोडलाय ना. आपण आता तो बघितला बीच. ठीक आहे कल्पे हा दिसतोस का? दिसतोय. तुला काय म्हणणं काय त्या बीच बद्दल काय म्हणणं? अरे लोकेशन नाही विचारलं मी तुला. नेक्स्ट बीच बद्दल काय म्हणणं आहे तुझं? बीच बद्दल ठीक ॲव्हरेज होता. ॲव्हरेज 30 रुपये वरती वाटलं तुला? काय थांब रस्ता बघा पहिला. पुढून कुठे चालला? चला घुसू. बर मग काय वाटतंय तुला बीच बद्दल? काय काय कसं काय? नाही नका येऊ 30 रुपये द्यायचे आणि मजा पण नाही. मजा पण नाही. गिरगाव चौपाटी परवडली आपली. रेट कायच्या काय लावलेत. पॅराग्लायडिंग आहे ते तर काय 500. मग पॅराग्लायडिंगला चांगला ऑप्शन काय? पॅराग्लायडिंगला गणपतीपुळे एक नंबर आहे. ते तुम्हाला सगळं भेटेल. पण ठीक आहे मग आपण आता चाललोय कुठं? बघूया चला का? हा बघितलं चल. हा बघ इकडे अजून एक नेतो का घरी खायला नेतो? बरं आपलं नेक्स्ट लोकेशन काय? भटकेश्वर मंदिर. काय विषय आहे तिथं? रुक्मिणी माता मंदिर पण बघायचं आहे का? 2-2 हे बा हा शेपडा कसं चालवतो. चला मग बघू मंदिर. टुडुंग सांग मग कल्प्या. टेल मी. आम्ही आलोय रुक्मिणी मंदिरात. ओके मग
किनारे जे म्हणजे समुद्र समुद्र आहे कुठं आता इथं जवळपास समुद्र आहे, दिसतो? समुद्र किनारे हा ठीक आहे तिकडे पाणी आहे ठीक आहे. पण इकडे दिसतं असा विषय आहे की आपल्याला आहे ना खूप सारी गर्दी दिसते. सर बघायला गेलं तर इथे आहे खूप गर्दी आणि विषय असा आहे की आपल्याला पोचायचं आता सनसेट पॉईंटला 20 मिनिटात. गाईस तर मला वाटत नाही आपण आज जाऊ शकतो. हे आमचे दोन गाईस बाहेर तिथं बघून जाऊन आपल्याला wait निघायला करतात. बाहेर मंदिर बघा. तिथून मग असा जो स्पॉट आपला होता तिथून काय म्हणतात रे किती किलोमीटर आहे आता किती आलो? रुक्मिणी टेम्पल 5 किलोमीटर डिस्टन्स तिथून. त्याच्यानंतर असा विषय आणि ह्याच्यानंतर जो सनसेट पॉईंट रुक्मिणी टेम्पल रुक्मिणी टेम्पल आहे ठीक आहे. लोकेशनचं प्रॉपर नाव आहे लय जोई आता द्वारका ही आता द्वारकाई आहे. ओके तुमची बीड आहे लवकर येते का तू का बसलो झालं तर पण एवढी मी गाडी पेट्रोल संपायला आले भावा. गाडी जेवढी रेपटवशील ना काय मजा नाही आहे. टाइम होईल म्हणून सांगताय ते. वेळ लागेल तर मग आपल्याला पुढे सनसेट पॉईंट करायचं. पॉडकास्ट लाईव्ह पॉडकास्टिंग दुनिया करते मग आपण तर चालू खडे खडे पॉडकास्टिंग. मला फॉलो करा. माझं नाव सिद्धेश भोसले. मी सातारचा सिद्धू 007 म्हणून याला फॉलो करा. सगळ्यांनी अनफॉलो करा विनायक तुझं काय ऐकायचं? विनायक हॅशटॅग ऐक नाग. एक सातारचा पोरगा एका सातारच्या पोराच्या युट्यूब चॅनल वरती जर सांगतोय फॉलो करा तर एक थर्ड पार्टी माणूस येऊन कसं काय सांगू शकतो की फॉलो करून? जेन्युइन पार्टी हा तुझा कुठला मतदारसंघ? गाव मतदारसंघ काय तुझा? मतदारसंघ आमचा आहे मुंबई. हा मुंबई. मग नाही बोलू शकत तू. का नाही बोलू शकत? नाही मुंबई मतदारसंघ सातारच्या मध्ये बोलू. माणूस आहे मी. महाराष्ट्राचा कुठेही बोलू शकतो. ठीक आहे हे चल लवकर तिथपर्यंत जाऊन येऊ ना मंदिर. ठीक आहे चला चला चला. બધા તો કાળી દોડી કોને મારે ફોટા चला गाईस झालं ना. कसं मग दर्शन कसं झालं तुमचं? तर विषय झाला थांब ना. विषय सांगू ना आपण. इथे परफेक्ट म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की असं दर्शन होईल. आम्ही आत आलो. एक काका बोलले तुम्ही खूप. तर काका काय बोलले? काका बोलले की चला बा अजून दुसरी लाईन मारा बोललो की आम्ही डायरेक्ट मागणं पुढं आणि सगळ्यात पहिला नंबर आमचा. मग VIP दर्शन झालं आपलं की पटकन लाईन लागली मग डायरेक्ट काचकन दर्शन झालं आपलं. एक नंबर लगेच 5 मिनिटात. आता डायरेक्ट जायचं सनसेट पॉईंट. आता 5 मिनिटात सनसेट पॉईंटला जायचं आणि आजचा विषय close करून टाकायचा. मग उद्या सोमनाथ. हा सोमनाथला आज रात्रीची ट्रेन आहे ती पकडायला लागेल. ठीक आहे चला मग आता सनसेट पॉईंट दाखवतो तुम्हाला. फुल बघून घ्या. आज द्वारका फुल फिरवणार आपण थाटायचं नाही. तर पोरांनो बघा कसं आहे सनसेट. एकदम खतरनाक सनसेट आहे. बघायचा कसं आहे. आता मग आपण तर सनसेट पॉईंटकडे चाललोय. 2च मिनिटात आपण सनसेट पॉईंटला पोहोचणार आणि सनसेट बघायचा. म्हणजे जो काल सनसेट बघितला तोच आजच बघायचा. पण बघायचा आता आपण का आज परत सनसेटला चालू. काल गेलो ना. सनरेज सनसेट राईज सकाळी. अरे सनरेज म्हणतोय मी. रेज का रेज किरण. अयो बघ गोल्डन रेज येतो. अयो बघ कसलंय. तुला खतरनाक दिसतो रे बा. वाईड अँगल म्हणजे खतरनाक एकदम. हे बघ सगळ्या अँगलने मी घेतो. तू नंतर पाहिजे तसा. गोवा काय द्वारका रे पोरांनो. गोवा बिवा मत सुनवायची. आपण आज पूर्ण द्वारका एक्सप्लोर केलेली आहे. काही सुट्टी दिलेली आहे. मेन सगळे पॉईंट्स आपण बघून ठेवले. कुत्रं मागवते रे. हा नाही गेलं घाबरलो ना. धरला बिरला असतं तर पंचायत. एक तर आपण आपल्या गावात नाही दुसऱ्याच्या गावात आहे. हा तर द्वारका आपण तशी खूप आता बघून झाली. आजचा दिवस कालचा दिवस. आता काल बघितलं आपण मंदिर. पण मंदिराचा काही व्हिडिओ वगैरे आतमध्ये एकतर अलाउड नाही.
त्याच्यामुळे त्याचे फोटो बिटो टाकू आता इथं पुढे थोडंसं जॉईन करून तिकडे बघू जायला जर टाइम भेटला तर, कारण की संध्याकाळची आपली ट्रेन आहे. पुढचा हा पुढचा व्हिडिओ. पुढचा नजारा असा आहे नजारा. अरे पिंड बघ कसली मस्त आहे. हो खतरनाक खतरनाक. ते दिसते का पिंड? दिसतं का रे पिंड स्क्रीन मध्ये? बंद कर बंद कर. तर आलो बघा. कसं आहे हा जरा आहे वरनं म्हणजे बीचची जरा चांगली वाईब येते. आता पुढे जाऊन बघू कसं कसं काय. पण मागासचा जो बीच होता ना मन का उडवला बीचचं म्हणणं म्हणजे कसं होतं रे ते. सांग तू माहिती दे मंदिराची. हा पहिलं तर नीट नाव सांग काय. वटकेश्वर. ओके. तर मग काय माहिती काय तुला मंदिर वगैरे बद्दल काय माहिती काय? हा ओके. शिवलिंग त्या अँगलने बघितलं म्हणून. अजून समुद्राच्या किनारी आहे आपण. बघून झालेलं आहे. आता जायचं आपण आपल्या रूमवरती जाऊन जरा बसायचंय आणि मग काय करायचंय. ट्रेन कितीची आहे? ट्रेन आहे कितीची तरी आहे. आता ट्रेन आता गेल्यावरती बघायचं ट्रेन आणि जायचं द्वारकातून आता दुसरीकडे. कुठे जाणार आहे आपण आता? सोमनाथ. काय पुढे? सोमनाथ. डोका काय हे स्टेशनचं नाव काय? ना ते इकडचं आहे तर तिकडे कुठेतरी जायचं आहे. लोकांना जायचं ना आपल्याला. ट्रेनमध्ये पडलं चालू करायचं. अरे ते ना सांगायचे. आणि काहीतरी टाइमपास करायचा. आम्ही ठेवतो मग बघा काढतो परत.